सोलापूर हादरलं. प्रॉपर्टीचा वाद टोकाला. झोपेत आई आणि 2 मुलांवर तलवारीने सपासप वार. सोलापूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडली आहे. मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या 2 तरुण मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री 12च्या सुमारास घडली. गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया सुधाकर मस्के आणि मुलगा शिवराय सुधाकर मस्के अशी मृतांची नावे आहेत. जेव्हा संपूर्ण गाव साखर झोपेत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मस्के यांच्या घरावर हल्ला चढवला. धारदार तलवारीने केलेल्या या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे स्वरूप इतके भीषण होते की प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे आले. गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर मुलगा शिवराय याचा मृतदेह बैठकीच्या खोलीत आढळून आला. हल्लेखोरांनी वार केल्याचे मृतदेहांच्या स्थितीवरून दिसून येत होते. या घटनेत जीव गमावलेली प्रिया ही 12वीत शिक्षण घेत होती, तर शिवराय हा 10वीचा विद्यार्थी होता. दोघांच्याही बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बोरामणी ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या प्रॉपर्टीच्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. घराण्यातील किंवा परिचयातीलच व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. या तिहेरी हत्याकांडाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच ऐरणीवर आणला नाही, तर प्रॉपर्टीचा वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे दाहक वास्तव समोर आले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मालमत्तेचा वाद हे मुख्य कारण असावे असा प्राथमिक संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.